बंजारा समाजाचा आंदोलन लेखी आश्वासनानंतर तात्पुरता माघार. उपविभागीय अधिकारी जीवन बेनीवाल यांची महत्त्वपूर्ण भूमिका. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्तावित बांधकामासाठी साफसफाई करताना झेंड्याची विटंबना झाल्याचा आरोप करत बंजारा समाजाने आंदोलन छेडले. या प्रकरणी पोलिसांकडून सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने संतप्त समाज बांधवांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यान आज दिनांक 31 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांनी महत्वाची भूमिका बजावत परिस्थिती नियंत्रणात आणल्याने आंदोलन शांततेत पार पाडले. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील उप आरोग्य केंद्रासाठी नियोजित जागेवर साफसफाई सुरू असताना झेंड्याचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे बंजारा समाज आक्रमक झाला होता. संबंधितावर विटंबनेचा गुन्हा दाखल करावा तसेच सदर जागा संत सेवालाल महाराज आई जगदंबा मंदिर व समाज मंदिरासाठी द्यावी या मागणीसाठी तीव्र आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान मंगळवारी दिनांक 31 मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांच्या उपस्थितीत सरपंच मीनाक्षी बाळासाहेब घुगे व तहसीलदार यांच्या प्रतिनिधी मंडळ अधिकारी अनिल राठोड, तलाठी नारायण गावंडे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. ग्रामपंचायतीने दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी उप आरोग्य केंद्रासाठी जागा देण्याचा ठराव केला होता. मात्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिनांक 16 फेब्रुवारी 2026 च्या पत्रानुसार नवीन इमारत जुन्या अस्तित्वातील जागेतच उभारण्याच्या सूचनेमुळे हा ठराव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच सदर जागा बंजारा समाजाच्या मागणीनुसार संत सेवालाल महाराज आई जगदंबा माता मंदिर व समाज मंदिरासाठी देण्याबाबत ग्रामपंचायतीच्या पुढील सभेत निर्णय घेण्यात येईल असे लेखी आश्वासन देण्यात आले असून यासाठी दिनांक 4 एप्रिल रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान जागेचा ताबा समाजाला देण्यात आला नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे. परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांना घटनेची माहिती मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून 30 मार्च रोजी सायंकाळी गावात व घटनास्थळी काडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बामणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक वायर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल माणिक डुकरे, मुकेश बुधवंत, पांडुरंग तुपसुंदर, चाटे, डुबे, उमेश चव्हाण, स्थानिक पोलीस कर्मचारी यांच्यासह आरसीपी पथक तैनात करण्यात आलेला होता. परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनीवाल यांच्या अत्यंत चाणक्य नीती वापर करून सदरील आंदोलन हे शांततेत निकाली लावल्या ची चर्चा गावात होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान आता बंजारा समाजाने एक महत्वाची भूमिका हीच घेतलेली आहे. पुढील जागेचा ताबा देण्यात यावे नसता यानंतर देखील बंजारा समाज तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. पुढील भाग हाच आहे की आता येणाऱ्या 4 तारखेला ग्रामपंचायतीकडून ठराव पारित करून सदर जागा हा बंजारा समाजाच्या मंदिर व समाज मंदिर यासाठी देण्याचा प्रस्तावित करण्यात आलेला आहे. तोपर्यंत हा आंदोलन स्थगित करण्यात आला असून जर का ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला नाही तर पुन्हा या ठिकाणी बंजारा समाज तीव्र आंदोलन छेडेल असा त्यांनी इशारा दिलेला आहे. दुसरा महत्वाचा भाग हाच आहे की या ठिकाणी झेंड्याची विटंबना झाल्या प्रकरणी बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही असा आरोप बंजारा समाजाने केला होता. त्या अनुषंगाने पंचायत समितीचे ग्रामसेवक गोरे यांच्या फिर्यादीवरून झेंडा त्या ठिकाणी गाडणारा व झेंड्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध बामणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून पुढील तपास बामणी पोलीस करत आहे. दरम्यान जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.